नमस्कार. आपण बघत आहात नवराज्य डिजिटल लाईव्ह न्यूज नेटवर्क आणि आज आपण आलेलो आहोत श्री समर्थ विद्यालय येथे. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे हे बालपणापासूनच दिले जातात. असाच एक उपक्रम घेतलेला आहे श्री समर्थ विद्यालय येथे. विद्यार्थ्यांना स्वयंपाक कसा तयार करायचा हा त्यांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे. तर या उपक्रमासंदर्भात आपण जाणून घेऊया विद्यार्थी काय काय तयार करतात आणि काय काय त्यांनी शिकलेलं आहे ते आपण बघूयात. मुख्याध्यापिका सौ हर्षाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देत असताना त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. पीठ कसे मळायचे, किती पीठ घ्यायचे या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तव्यावरती मिरच्या कशा भाजतात, ठेचा कसा तयार करायचा, हे गॅस नसताना सुद्धा चुलीवर आपण स्वयंपाक कसा तयार करू शकतात हे त्यांनी यातून विद्यार्थ्यांना दाखवून दिले. चिमुकल्यांनी देखील पीठ मळत तव्यावर देखील भाकरी तयार केलेली आहे. अगदी लहान लहान चिमुकले स्टार्ट. आपण बघू शकतात चिमुकल्यांनी किती छान छान इथे पदार्थ तयार केलेले आहेत. इथे भाकरी आहे, ठेचा आहे. आपण जाणून घेऊयात यांनी काय काय तयार केलं आहे. नमस्कार. मॅडम, मी हर्षाली पाटील, श्री समर्थ प्राथमिक विद्या मंदिर आव्हाणे शिवार. आज आम्ही आमच्या शाळेमध्ये एक स्तुत्य असा उपक्रम सादर केलेला आहे. स्वावलंबनाचे धडे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देत आहोत. बघा, आपण बघत आहोत की किचन हे कालबाह्य होत चाललेलं आहे. आपण ऑनलाईन फूड ऑर्डर करतो, फास्ट फूडच्या जास्त आहारी जात आहेत. तर ते जाऊ नये आणि हे किचन कालबाह्य होऊ नये यासाठी आमच्या शाळेने हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवलेला आहे. आणि स्वतःच्या हाताने भाकरी कशी तयार करायची, ठेचा कसा तयार करायचा आणि आपलं पोट कसं भरायचं याचे धडे आज आम्ही आमच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आपण बघू शकता त्यांनी किती सुंदर प्रकारे इथे भाकरी बनवलेल्या आहेत, ठेचा देखील बनवलेला आहे. ह्या उपक्रमाचा भविष्यात त्यांना काय फायदा होऊ शकतो? निश्चितच फायदा होईल सर. आज मुलांना जर स्वावलंबनाचे हे धडे आज आम्ही यांना दिले असले तर भविष्यात किचन कालबाह्य होणार नाही. जसं की आपण बघत आहोत की भारतीय संस्कृती देखील पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहे. आणि आपल्या भारतातले जे लोक आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण की काही असलं की लगेच पटकन बाहेरून भाजी मागवतील, भाकरी मागवतील, चपात्या मागवतील. तर हे होऊ नये भविष्यात. तर ही सुरुवात कुठून व्हावी, तर ह्या लहान चिमुरड्यांपासून व्हावी. यांना जर आज आम्ही स्वावलंबनाचे धडे दिले, यांना स्वतःहून स्वकष्ट करून स्वतःसाठी काही पदार्थ बनवता आला तर त्यांना त्या गोष्टीची गोडी तयार होईल आणि ते देखील किचनमध्ये जातील की आम्ही देखील पदार्थ बनवू शकतो. तुटका फुटका का असेना, परंतु वेडावाकडा का असेना, तो बनवण्याचा ते निश्चितच प्रयत्न करतील आणि त्यांचा आत्मविश्वास देखील प्रबळ होईल. याच्यात भविष्यात त्यांना काही अशी संधी मिळू शकेल का की ते स्वतः काही स्वतःचा व्यवसाय करतील असं काही? हो, निश्चित मिळेल त्यांना सर. बघा, आपण बघतो आता महिला कुठल्याही असं क्षेत्र नाही की जिथे त्यांनी आज झेंडा रोवलेला नाही आहे. तसंच पुरुष देखील आहेत की त्यांनी देखील महिलांचे कोणतेही कामं असतील तर त्या कामांमध्ये ते अग्रेसर नाहीत. जसं की आपण बघू शकतात घरात स्त्री आणि पुरुष असतात. स्त्री रोज भाज्या बनवते, परंतु पुरुषाने महिन्यातून एकदा जरी बनवली तरी त्यांच्या हाताची चव ही वेगळीच असते. म्हणून हे जे लहान चिमुरडे आहेत उद्या उठून भविष्यातले मास्टर शेफ देखील असू शकतात. तेही त्यांचं स्वतःचं हॉटेल टाकू शकतात. हे असं स्कोप आहे. भविष्यात त्यांना चांगली संधी आहे. आणि आपण चिमुकल्यांशी बोलूयात त्यांच्याशी, त्यांनी काय काय तयार केलं. तू काय तयार केलं बेटा? भाकरी. भाकरी तयार केली. याच्या आधी कधी केली आहे तू? काय? भाकरी कधी केली आहे? आता तू शिकली भाकरी कशी तयार करायची. तू काय केलं बेटा तयार? भाकरी. तू भाकरी. कशी तयार केली सांगा बरं. कशी मस्त तयार छान. केली भाकरी?
आम्ही पहिले तवा जळवला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर तवा ठेवला, आम्ही फिर भाकरचं पीठ मळलं, त्याच्यानंतर आम्ही भाकर थापली. अगदी छान भाकरी यांनी तयार केलेली आहे आणि यासोबत खरडा देखील तयार केला आहे त्यांनी, ठेचा. आपला खांदे चिमुकले यांनी जे बनवलेले पदार्थ. सर, कितवीचे मुलं आहे ते? हे श्री समर्थ प्राथमिक विद्या मंदिर आव्हाने शिवार या शाळेतील इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आहेत. केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने येणाऱ्या ह्या 21व्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे द्यावं हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून त्यांना या उपक्रमांतर्गत आम्ही आमच्या विद्यालयामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ हर्षाली पाटील मॅडम असतील, माध्यमिक इंग्लिश मिडियम विभागाच्या मुख्याध्यापिका असतील मंजुळा सोने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. भविष्यात यामधील काही कुक होतील, काही मोठे 5 स्टार 3 स्टार हॉटेलचे मालक होतील किंवा हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण त्यामध्ये ते पदार्पण करतील. या अनुषंगाने आपण या विद्यालयामध्ये एक छोटाखानी उपक्रम या ठिकाणी पार पाडला. आज आपण जर बघितलं तर खूप कॉम्पिटिशनचा जमाना आहे आणि यात आतापासून जर विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले तर ते भविष्यात निश्चितच एक चांगले कुक, चांगला व्यावसायिक आणि एक चांगला नागरिक घडू शकतील, याच निश्चित मात्र शंका नाही.